नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील सकल मराठा समाजाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात बुधवारी सकाळी आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. काल मंगळवारी राज्य सरकारकडून त्यांच्या 6 मागण्या मान्य करण्यात आल्या. या ऐतिहासिक यशाचं स्वागत करत संपूर्ण महाराष्ट्रासह बेळगावातही जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन आणि आनंद व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि मिठाई वाटप करून मराठा समाजातील बांधवांनी एकमेकांचे अभिनंदन केले. या आनंदोत्सवात विविध मराठा संघटनांचे प्रतिनिधी, महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा विजय समाजाच्या एकतेचा आहे अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. यावेळी मराठा समाज बेळगावचे प्रमुख नेते माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, सकल मराठा समाज समन्वयक प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुस्कर, रणजित चव्हाण पाटील आदी उपस्थित होते. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी अनंत चतुर्दशी शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी बेळगाव शहरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्ताची तयारी करण्यात आली असून नागरिकांनी नियमांचं पालन करून शांततेत सहकार्य करावं असं आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत केले. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी आयजी व केएसआरपीच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस दल नेमण्यात आले असून बंदोबस्तासाठी 1 डीआयजी, 7 एसपी, 25 डीएसपी, 87 इन्स्पेक्टर तसेच 250 पीएसआय, एएसआय व इतर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की विसर्जन स्थळांवरील मूलभूत सुविधा तपासण्यात आल्या असून लाईफ जॅकेटची उपलब्धता, बॅरिकेडिंग व पार्किंग व्यवस्था यावर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे बळ्ळारीतील फटाक्यांच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान फटाके फोडण्यावर सक्त मनाई करण्यात आली आहे. डीजे सिस्टीमसाठी निर्धारित डेसिबल मर्यादा पाळावी लागणार आहे. पोलीस विभागाने घेतलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांमुळे गणेश विसर्जन मिरवणूक सुरक्षित व शांततेत पार पडावी यासाठी नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवार पेठ व मंगळवार पेठ सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने आज बुधवारी भव्य व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात आरपीडी कॉलेज कॅम्पसपासून झाली व देशमुख रोड मार्गे सोमवार पेठ गणेश मंडपातीचा समारोप करण्यात आला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी व्यसनमुक्तीच्या गरजेवर भर देत सांगितले की तरुणांना व्यसनांच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी विद्यार्थ्यांना उत्तम नागरिक होण्याचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमामध्ये एचपी गॅसतर्फे गॅसच्या सुरक्षित वापरावर मार्गदर्शन करण्यात आले. रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. मंडळाचे अध्यक्ष शशिकांत खासबाग व कार्यकर्त्यांचे यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान लाभले. गणेशोत्सव काळामध्ये कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सुरळीत राहावी आणि उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा यासाठी पोलीस विभागाने व्यापक तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 2 अतिरिक्त आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून राज्य राखीव दलाचे आयजीपी संदीप पाटील यांच्यावर बंदोबस्ताची प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयजीपी संदीप पाटील यांनी आज अधिकृतपणे चार्ज स्वीकारला. त्यानंतर नगरसेवक रवी साळुंखे यांनी त्यांची औपचारिक भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी साळुंखे यांनी शहापूर येथील नवी गल्लीतील गणेश मंडळाला भेट देण्याची विनंती आयजीपी पाटील यांच्याकडे केली. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून उत्सव साजरा केला जातो, ज्यामुळे सामाजिक सलोखा वृद्धिंगत होतो. पोलीस प्रशासनाच्या सशक्त नियोजनामुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक सुरक्षित आणि आनंददायी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. श्री कपिलेश्वर मंदिराजवळील एका डॉक्टरांच्या लॅबला मंगळवारी रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. आगीची तीव्रता वाढू नये म्हणून सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, खडेबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तात्काळ पाणी टाकत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. वेळेवर प्रतिसाद दिल्यामुळे आणि लोकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही दिलासादायक बाब आहे. या घटनेने आपत्तीच्या प्रसंगी स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. लॅबमध्ये लागलेल्या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून अधिक तपास सुरू आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी कणबर्गी परिसराला भेट देऊन स्थानिक रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. या दौऱ्यात त्यांनी लिटिल स्कॉलर्स शाळेमागील श्रुती पार्क कॉलनी आणि ग्लास हाऊस परिसर यांची पाहणी केली. रहिवाशांनी त्यांच्यासमोर नागरी सुविधांशी संबंधित अडचणी व प्रलंबित विकास कामांची माहिती मांडली. या दौऱ्यात आमदार सेठ यांच्यासोबत युवा नेते अमान सेठ, स्थानिक पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षस्थळी सध्याच्या पायाभूत सुविधांची व नागरी सेवांची माहिती आमदारांना दिली. यावेळी आमदार सेठ यांनी नागरिकांना आश्वासन दिले की त्यांच्या तक्रारी टप्प्याटप्प्याने सोडवल्या जातील आणि अत्यावश्यक कामांना प्राधान्य दिलं जाईल. संगमेश्वर नगर परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित पायाभूत सुविधा पूर्ण करून दिल्याबद्दल बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांचा स्थानिक रहिवाशांनी सत्कार केला. अनेक वर्षांपासून या परिसरात रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. काही रस्ते अस्तित्वातच नव्हते तर काही पूर्णपणे खराब झाले होते. त्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र आमदार सेठ यांच्या नेतृत्वाखाली ही जुनी मागणी पूर्ण झाली असून नवीन कॉन्क्रीट रस्ते आणि आवश्यक पूरक सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसराला दिलासा मिळाला आहे. सत्कार प्रसंगी रहिवाशांनी आमदार सेठ यांचे आभार मानत सांगितले की त्यांनी नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देत काम वेळेमध्ये पूर्ण केले. या सुधारणा केवळ परिसरातील दळणवळण सुधारण्यासाठीच नव्हे तर एकूणच जीवनमान उंचवण्यासाठी उपयुक्त ठरल्या आहेत. विठ्ठलदेव गल्ली शहापूर येथील श्री व्यापारी मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात मंगळवारी सामूहिक हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लहान मुलामुलींनी तालबद्ध आणि भक्तिभावपूर्ण पद्धतीने हनुमान चालीसा पठण करत संपूर्ण मंडपात भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण केले. त्यांच्या सादरीकरणामध्ये दिसून आलेले निष्ठा आणि समर्पण भाव उपस्थितांचे मन जिंकून गेले. मंडळाच्या या सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी विशेष कौतुक केले असून युवा पिढीमध्ये धार्मिक मूल्यांची बीजे रुजवण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. खानापूर तालुक्यात पशुधनावर साथीच्या रोगांचं गंभीर संकट ओढवलं असून हलशी येथील शेतकरी महादेव निंगाप्पा बावकर यांच्या 3 दुग्धोत्पादक म्हशी टलेरिया या जीवघेण्या रोगाने मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे त्यांचे जवळपास 1.5 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झाले. बावकर हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दूध व्यवसायावर अवलंबून होते. परंतु एकाच आठवड्यात सलग 3 म्हशींचा मृत्यू झाल्यानं त्यांच्यावर मोठं आर्थिक संकट ओढवलं आहे. म्हशींना वाचवण्यासाठी त्यांनी बेळगाव तसेच धारवाड येथून खासगी डॉक्टर बोलावून उपचार सुरू केले. मात्र त्यांना म्हशींचा जीव वाचवता आला नाही. या प्रकरणी काँग्रेस नेते ईश्वर बोभाटे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून त्यांनी शासनाने बावकर यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे. सध्या तालुक्यात अनेक भागामध्ये पशुधनावर विविध साथीचे आजार फैलावत असून गरीब शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गदा येत आहे. पशुसंवर्धन विभागाने याची गंभीर दखल घेऊन प्रत्येक गावामध्ये जनावरांसाठी प्रतिबंधक लसीकरण आणि तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. मलप्रभा व घटप्रभा नद्यांच्या काठावर झालेल्या अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या मोहिमेतील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी प्रादेशिक आयुक्त बेळगाव विभाग यांच्या अध्यक्षतेखाली आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल, जलसंपदा आणि नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नदीकाठच्या अतिक्रमणामुळे नैसर्गिक प्रवाह अडथळा निर्माण होऊन पूर परिस्थिती उद्भवते. त्यामुळे ही अतिक्रमणे हटवणे अत्यावश्यक असल्याचं मत यावेळी मांडण्यात आलं.
या बैठकीमध्ये आतापर्यंत अतिक्रमण हटवण्यात आलेल्या भागांची माहिती देण्यात आली. तसेच उर्वरित भागांमध्ये लवकरात लवकर कारवाई करण्याचे निर्देश प्रादेशिक आयुक्तांनी दिले. नद्यांचे संवर्धन, पूर परिस्थिती टाळणे आणि पर्यावरण रक्षण या दृष्टीने प्रशासनाने घेतलेली ही पावले महत्त्वपूर्ण ठरत आहेत. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी रामतीर्थनगर येथील शासकीय शाळेला भेट देऊन नवीन वर्गखोलीच्या बांधकामाला अधिकृतरित्या सुरुवात केली. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना आमदार सेठ यांनी आपल्या दृष्टिकोनाची माहिती दिली की प्रत्येक शासकीय शाळेला स्मार्ट क्लासरूमने सुसज्ज करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा आणि चांगल्या संधी उपलब्ध होतील. त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यातील अनेक शैक्षणिक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाले असून आणखी अनेक उपक्रम मार्गी लागत आहेत असे त्यांनी नमूद केले. या प्रसंगी युवा नेते अमान सेठ, शाळेचे शिक्षक व स्थानिक नागरिकही उपस्थित होते. शाळेच्या कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. टोकियो मराठी मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव 2025 मोठ्या उत्साह आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. परदेशात असूनही मराठी बांधवांनी आपली संस्कृती, परंपरा आणि कलांना उजाळा देत गणरायाच्या चरणी श्रद्धा अर्पण केली. या सोहळ्यातील मुख्य आकर्षण ठरले मराठमोळ्या कोळी नृत्याचं सादरीकरण, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या सागरी संस्कृतीचा जल्लोष प्रेक्षकांच्या मनात कोरला गेला. श्रद्धा चव्हाण पाटील यांच्या कुशल नृत्य दिग्दर्शनाखाली हे नृत्य सादर करण्यात आले. समुद्राची लय, कोळी समाजाचा उन्मेष आणि भक्तिभावाचा उत्सव यांचा सुरेख संगम या नृत्यातून अनुभवायला मिळाला. पारंपरिक कोळी वेशभूषा, जोशपूर्ण हालचाली, तालबद्ध पावले आणि एकात्मता यामुळे ही सादरीकरणे गणरायाला वाहिलेली एक अद्वितीय कलांजली ठरली. या नृत्यामध्ये श्रद्धा चव्हाण पाटील, सुशील डी कदम, अभिनाश साहू, अपेक्षा घोलप, तुषार चास्कर यांच्यासह इतरांनी सहभाग घेतला होता. परदेशात राहूनही गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आणि मराठमोळ्या उत्साहात साजऱ्या झालेल्या या उत्सवाने टोकियोतील मराठी समाजाने आपल्या मातृभूमीशी असलेल्या नात्याची जिवंत नाळ जपली आहे. बेळगावातील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरण पूरकतेचा संदेश देणाऱ्या मंडळांची संख्या वाढत आहे. याच चळवळीमध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या माळी गल्ली सार्वजनिक गणेश मंडळाने यंदा एका अभिनव आणि पर्यावरण स्नेही गणेश मूर्तीच्या माध्यमातून विशेष लक्ष वेधलं आहे. मंडळाने यंदा मक्याच्या कण्यांपासून साकारलेली 11 फूट 6 इंच उंचीची गणेश मूर्ती सादर केली असून ती पर्यावरण पूरकतेचा आदर्श ठरली आहे. ही मूर्ती जुने गांधीनगर येथील प्रसिद्ध मूर्तिकार सुनील आनंदाचे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली असून गेल्या 3 महिन्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीनंतर ती पूर्णत्वास आली आहे. मूर्तीच्या निर्मितीसाठी 35 किलो मक्याचे कण्या तसेच गवत, कागद आणि खळ यांचा वापर करण्यात आलाय. मूर्तीचे संपूर्ण स्वरूप मुंबईतील प्रसिद्ध टिटवाळा गणपतीच्या धर्तीवर साकारण्यात आलं आहे. याआधीही मंडळाने चिंचेच्या बिया व रुद्राक्षांपासून गणेश मूर्ती साकारून नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मंडळाचे कार्यकर्ते सांगतात की आमचा उद्देश केवळ गणेशोत्सव साजरा करणं नाही, तर समाजात पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणं हा देखील आमच्या कामाचा एक महत्त्वाचा भाग आहे. माळी गल्ली सार्वजनिक गणेश मंडळ दरवर्षी सामाजिक आणि विधायक उपक्रम राबवत असून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी एक प्रेरणादायक उदाहरण ठरत आहे. मालवाहू रेल्वेची धडक बसल्याने 35 ते 40 वर्षीय अनोळखी इसम ठार झाला आहे. मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी बेळगाव ते देसूर दरम्यानच्या रेल्वे रुळावर ही घटना घडली असून या प्रकरणी रेल्वे पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. मयताची उंची 5 फूट 5 इंच, लालसर वर्ण, अंगाने सडपातळ, डोक्यावर 2 इंच काळे केस असून लहान दाढी व मिशी आहे. अंगावर हिरव्या रंगाचा टी शर्ट असून निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आहे. मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील सेवा आगारात ठेवण्यात आला आहे. वरील वर्णनातील अनोळखी मृतदेहाबद्दल कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी बेळगाव रेल्वे पोलीस स्थानक क्रमांक 0831 2405 273 वर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
महाद्वार रोड बेळगाव येथील श्री धर्मवीर संभाजी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बेळगावचा उत्सवाधीश सेवेकरांच्या अथक परिश्रमांना यंदाच्या गणेशोत्सवात मोठं यश लाभलं आहे. मंडळाने साकारलेला लालबागचा राजा या आकर्षक मूर्ती आणि देखाव्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये बेळगाव उत्तर विभागात प्रथम क्रमांक बहाल करण्यात आलाय. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळाने धार्मिक व सांस्कृतिक उत्साहात भर घालणारा देखावा उभा केला आहे. मूर्तीची कलात्मकता आणि देखाव्याची कल्पक मांडणी याला परीक्षकांनी विशेष दाद दिली. या गौरव प्राप्तीच्या वेळी शिवसेनेचे पदाधिकारी तसेच मंडळाचे अध्यक्ष संतोष गुंजीकर, उपाध्यक्ष राहुल कुरणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व सेवेकरी उपस्थित होते. उत्सवाच्या यशामागे मंडळाच्या कार्यकर्त्यांचा समर्पित सहभाग आणि सातत्याने केलेल्या नियोजनबद्ध मेहनतीचे मोठे योगदान असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. भारतीय वैद्यकीय संघटना बेळगाव शाखा, नेत्रदर्शन सुपर मल्टी आय स्पेशालिटी हॉस्पिटल आणि डॉक्टर अगरवाल आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यासाठी भव्य जथ्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात ठळकवाडी हायस्कूलच्या इंटरॅक्ट क्लबच्या विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला. जथ्याची सुरुवात आरपीडी कॉलेज परिसरातून करण्यात आली. हा जनजागृती मार्च सोमवार पेठ, बुधवार पेठ मार्गे जात अनगोळ नाका येथे समारोप झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन ठळकवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर कुडतुरकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. मार्गदर्शन सत्रामध्ये डॉक्टर सचिन माहुली आणि डॉक्टर अवधूत वागळे यांनी उपस्थितांना नेत्रांचे आरोग्य, नेत्रदानाचे महत्त्व आणि नेत्रदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. लक्ष्मी रोड शहापूर बेळगाव येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या 51व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी गणहोम व महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या दिवशी मध्यरात्रीपर्यंत सुमारे 5 ते 6 हजार गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंडळाच्या वतीने स्थानापन्न केलेली ही श्री गणेशाची विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी रात्रंदिवस भाविकांची अलोट गर्दी होत आहे. आकर्षक देखावा आणि पारंपरिक उत्साहामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचं पवित्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. कार्यक्रमादरम्यान मूर्तिकार सिद्राय लोहार यांचा मंडळाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. त्यांच्या कलेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मंडळाने त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अतिशय नियोजनबद्ध आणि समर्पितपणे काम केले. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर राज्य राखीव दलाचे आयजीपी संदीप पाटील आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी आज बुधवारी शहरातील श्री कपिलेश्वर तलावासह विविध विसर्जन स्थळांची आणि मार्गांची पाहणी केली. यावेळी आयजीपी पाटील तसेच आयुक्त बोरसे यांनी विसर्जनादिवशी कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या पाहणी दरम्यान पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तलाव परिसरातील सुरक्षा व्यवस्था, प्रकाश योजना, वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन व्यवस्थापन यासंबंधीची माहितीही अधिकाऱ्यांनी दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. गणेश विसर्जन हे सार्वजनिक आणि भावनिक स्वरूपाचे आयोजन असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवत नागरिकांचा सहभाग सुरक्षित आणि सुखकारक ठेवावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल येथे पार पडलेल्या SGFI बेळगाव जिल्हास्तरीय अंडर 14 आणि अंडर 17 तायक्वांदो स्पर्धेमध्ये काकती येथील साई तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी उज्ज्वल कामगिरीची नोंद केली. अफाट मेहनत, कौशल्य आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी सुवर्ण पदकांची लयलूट करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. स्पर्धेमध्ये आद्या पाटील, आर्मिन पठाण, श्रेया पखरे, प्रार्थना शेनवी, मिथिल पाटील, वरुण पाटील, अभिनव पाटील, पृथ्वी बेळवी या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची कमाई केली. शांभवी कृष्णोजी हिनेही आपली चमकदार कामगिरी सादर करत अकॅडमीच्या यशामध्ये मोलाची भर घातली. आता या खेळाडूंचे लक्ष आगामी राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेकडे केंद्रित असून बेळगावच्या नावलौकिकात भर घालण्याचा त्यांचा निर्धार आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले.
अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.